नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाका जय राणा स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनल जय राणा उल्हास आणि एंटरटेनमेंटमध्ये. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. तर मित्रांनो, कशा आहात सर्वजण? तुम्ही मजेत ना? मजेतच राहावा आणि तुमचा दिवस खूप चांगला जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि व्हिडिओला स्टार्ट करतो. तर मित्रांनो, आजकाल या जगामध्ये ना खूप जळणारे लोक पण आहेत, जे आपली प्रगती बघून आपल्याला जळतात. अशा लोकांपासून सावध राहिलेलं बरं आणि अशा लोकांकडे लक्ष पण देऊ नका, कारण की लोक आपल्याला आपल्या घरी बोलायला नाही येत की बाबू तू कसा आहे, काय करतोय, तू उपाशी आहे का, तू जेवला का. हे लोक आपल्याला आपल्या घरी बोलायला येत नाही. म्हणून अशा लोकांपासून सावध राहा आणि जे काम तुम्ही करतात, ज्या कामामध्ये तुम्हाला जर रुची असेल, समजा तुम्हाला एखादा खेळामध्ये रुची असेल, क्रिकेटमध्ये रुची असेल, फुटबॉलमध्ये रुची असेल, हॉकीमध्ये रुची असेल, किंवा एखाद्या ॲक्टिंग करण्यामध्ये रुची असेल, व्हिडिओ बनवण्यामध्ये रुची असेल, तर ते काम तुम्ही पूर्ण करा. बाकीचं देवावर सोडून द्या. देवावर सोडून द्या. देव हा बघतच आहे. आणि तुम्ही जर मेहनत करून ते काम पूर्ण केलं तर देव पण तुम्हाला साथ देईल आणि तुमचे स्वप्न पूर्ण करेल. म्हणून तुम्ही ज्या कामामध्ये व्यस्त आहात, जे काम तुम्ही करत आहात, ज्या कामामध्ये तुम्हाला रुची आहे, ते काम तुम्ही पूर्ण करा. मेहनत करा त्या कामामध्ये, पण पूर्ण करा. बाकीचं देवावर सोडून द्या. देव तुमचं स्वप्न पूर्ण करेल. दुसरी गोष्ट आहे विश्वास हा कधीही कोणावरही आणि कुठेही करू नका. कारण एकदा जर विश्वास तुटला ना, ज्या माणसावर आपण विश्वास करतो त्या माणसाने जर आपला विश्वास तोडला ना, तर डबल कधीही विश्वास करणार नाही. एकदा विश्वास जर तुटला ना, तर मग माणूस आतून खचून जातो. म्हणून कधीही कोणावर विश्वास करू नका, कुठेही करू नका विश्वास. आणि कधीही कोणीही ज्या माणसाने आपल्यावर विश्वास केला त्या माणसाने कधीही तो विश्वास तोडू नका. कारण पैशापेक्षाही जास्त किंमत ही विश्वासाला असते. म्हणून विश्वास हा जपून ठेवा. ज्या माणसाने तुमचा विश्वास केला, भरोसा केला आहे, त्या माणसाचा विश्वास कधीही तोडू नका, त्याचा विश्वासघात कधीही करू नका. तिसरी गोष्ट आहे मित्रांनो, शब्द हे जरा जपून वापरा. कारण शब्दामुळे सर्व काही होतं. आपण जे काही बोलतोय ते शब्दामुळेच होतं, आणि म्हणून शब्द जपून वापरा. आपण कुठे कोणाशी काय बोलतोय, काय करतोय, काय बोलतोय, हे जरासं भान ठेवून, शब्दाचं भान ठेवून वापरा. शब्द वापरा जा. कारण शब्द ही तलवारीच्या धारेपेक्षाही शब्दाला जास्त धार असते, ते जास्त रुतते. म्हणून शब्द हे जपून वापर जा आणि बाकी देवावर सोडून द्या. तर मित्रांनो, तलवारीच्या धारेपेक्षाही जास्त धार ही शब्दाला असते. म्हणून शब्दाला जपून वापर जा आणि शब्द कुठे काय बोलता आपण याचा भान ठेवून शब्द वापर जावा. कारण शब्द ही तलवारीच्या धारेपेक्षाही जास्त धार शब्दाला असते. या जगामध्ये जे काही होतं ना, ते शब्दामुळेच होतं. म्हणून शब्द जरा व्यवस्थित बोलत जावा. कोणाशी काय बोलते याचं भान ठेवून बोलत जा. आणि चौथी गोष्ट आहे मित्रांनो, आत्मविश्वास. आपण जे काम करतोय ना, त्या कामावर आपलं स्वतःवर आत्मविश्वास असला पाहिजे की आपण हे काम पूर्ण करूच शकणार. म्हणून आत्मविश्वास ठेवा आणि ह्या कामातून आम्ही समोर जाऊ शकणार असा तुम्ही आत्मविश्वास ठेवा. बाकी देव बघणार आहे. देव तुमचं स्वप्न पूर्ण करणार आहे. फक्त तुम्ही स्वतःचे काम वेळेवर करा, वेळेला महत्त्व द्या. वेळ
ही खूप महत्त्वाची चीज आहे आपल्या जीवनामध्ये. जर तुम्ही वेळेला महत्त्व दिले नाही तर ती गेलेली वेळ कधीही वापस येऊ शकत नाही. म्हणून वेळेला महत्त्व द्या मित्रांनो आणि आत्मविश्वास ठेवा. आपण जे काम करतोय ते काम आपण पूर्ण करा आणि आपण एवढा आत्मविश्वास ठेवा की आपण समोर गेलोच पाहिजे. की आपण जिंदगीमध्ये कधीच असं म्हणू नका की आपण हे काम पूर्ण करू शकत नाही. आपण असं म्हणा की आपण हे काम पूर्ण करू शकतो. जिद्द ठेवा. एक जिद्द पाहिजे माणसाच्या जिंदगीमध्ये की आपण हे काम पूर्ण करू शकतो. मग बघा देव पण आपल्याला साथ देणार आणि आपलं जे काम आपण करत आहोत ते काम पूर्ण होणार आणि आपण प्रगतीच्या दिशेने जाणार. तर असा आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ जरूर व्हिडिओमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.